तर मित्रमैत्रिणींनो, आपण आज फोटक्सचं विदाऊट अस्तरचं ब्लाऊजचं आपण पाहणार आहे. ड्राफ्टिंग आणि कटिंग आणि हायटेड व्यक्तीसाठी पण कसं स्टिच करायचं, लेंथ वगैरे किती घ्यायची ते पाहतो आपण. 5.5च्या वर हाईट आहे. त्याच्यासाठी आपण बॅक साईडचं माप घेतलेलं आहे. तयार ब्लाऊजची लांबी आपल्याला 14.5 पाहिजे, तर 15.5 घेतलेली आहे आपण. आणि त्याच्यानंतर शोल्डरचं माप घेतलेलं आहे 5.5 इंच. मोंडाखोलीचं माप आहे 6 इंच. छाती माप आहे तयार आपल्याला 11 पाहिजे, प्लस 1.5 इंच घेतलेला आहे. आणि कमर घेर घेतलेला आहे छाती मापापेक्षा 1 इंच कमी. आणि हे टक्सचं अंतर आहे 4.5 इंच. लेंथ आहे 5 इंच. आणि फ्रंट साईडचं आपण 4 टक्सचं माप असल्यामुळे फ्रंट साईडची आपण लेंथ घेणार आहे 14.5 प्लस 2 इंच. आणि बॅक साईडचा नेक आहे आपला 9 प्लस पाऊण इंच. आणि त्याच्यानंतर वरती 2.5 इंच आहे, तर आपण इथे 2.25 घेतलेला आहे. आणि हे 6 बॉक्सचा गळ्याचा आकार दिलेला आहे. आणि हा गळा हाफ राऊंड प्रॉपर येण्यासाठी असं इथून तिरपा आणि इथे नॅरो केलेला आहे. आणि मागचा 1.5 इंचाचा आकार घेतलेला आहे. आणि हे झालं आपलं बॅक साईडचं ड्राफ्टिंग. आणि आता आपण याचं कटिंग पाहू. हे झालं आपलं पूर्ण याचं मार्किंग. आणि आता हे कटिंग करत आहे आपण. आपण आता हे फ्रंट साईडचं माप पाहणार आहे. आणि आपली लांबी आहे 14.5 प्लस 2 इंच म्हणजे 16.5 इंच. आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. मोंडाखोली घेतलेली आहे 6 इंच. आणि पुढचा मोंड्याचा 1 इंचाचा आकार घ्यायचा. आणि हे मोंड्याचा मध्यभाग काढायचा. त्याला 3 पासून एक बॉक्स आत यायचं. हे असं प्रॉपर एक बॉक्स. आणि त्याच्यानंतर हे इथून तिरपं आणि त्याच्यानंतर हे 1 इंचमध्ये मिक्स करायचं. आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टीची लांबी आपली आहे हुकपट्टीकडून 4 इंच घेतलेली आहे. आणि फिटिंग लाईनकडून 3.5 इंच घेतलेली आहे. आणि हा क्रॉसपट्टीचा आकार काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मास्टर टक्स हा रेग्युलर मास्टर टक्सची लांबी 2.5 इंच असते, पण आपण हायटेड व्यक्तीचं शिवत आहे आणि ब्लाऊजची लेंथ पण जास्त आहे, म्हणून आपण हे रेग्युलरपेक्षा अर्धा इंच जास्त घेत आहे. जी रेग्युलर 2.5 असते ते 3 इंच घेत आहे. आणि हे डिस्टन्स 4 इंचावर घेतलेलं आहे, कारण 10 इंचाच्या वर छाती माप गेलेलं आहे. त्याच्यानंतर इथून क्रॉसपट्टीपासून 2 इंच वर यायचं आणि आडव्यातही 2 इंच घ्यायचं. याची शिवायची मार्जिन पावची घ्यायची, याची अर्धा इंचाची घ्यायची. आणि हा इथून 1 इंच अंतर सोडून त्याच्यानंतर इथून या पॉईंटवर टेप ठेवून 3.5 इंचावर मार्किंग करायचं टक्ससाठी. आणि हा झाला आपला तिसरा टक्स. आणि ह्याचा एक बॉक्सचं मार्जिन घ्यायचं शिवायचं. त्याच्यानंतर इथून 1.5 इंच वरती यायचं. आणि हे छाती मापानुसार याची लांबी ठरत असते. आणि या 2 टक्सच्या 1 इंच मागे हा टक्स आला पाहिजे. तर ही आता आपली इथे याचं माप आलेलं आहे आपलं 7.5 इंच लांबी. हे झालं आपलं याचं ड्राफ्टिंग. आणि आता आपण याचं कटिंग करू. हे झालं आपलं कटिंग. त्याच्यानंतर आता आपण क्रॉसपट्टीचं कटिंग झालेलं आहे. आणि आता हे आपण फ्रंट साईडचं पाहत आहे. आणि हे झालं आपलं फ्रंट साईडचं कटिंग. त्याच्यानंतर आपण आता हे नंतर गळ्याचा आकार कापत आहे आपण. आणि आपली समोरची गळ्याची लांबी 6.5 इंच आहे. आणि आपण त्याच्यात पाव ॲड केलेले आहेत, कारण आपण नंतर गळ्याचं पलटवताना आपण पाव इंचाचं स्टिचिंग करणार आहे म्हणून. आणि हे झालं आपलं फ्रंट साईडचं कटिंग. आपण बाहीचं माप पाहणार आहे. आणि सगळ्यात आधी आपण आता बाहीची लांबी पाहणार आहे. आपण हे विदाऊट अस्तरच्या लांबीचं शिवत आहे.
तर आपल्याला तयार 11.5 पाहिजे, तर आपण 1.5 इंच जास्त घेतलेलं आहे, कारण खालती 1 इंच फोल्डिंगमध्ये जाईल आणि वर अर्धा इंच शिवण्यात चाललं जाईल. आणि आपल्याला फिक्स छाती मापापेक्षा बाहेर रुंदी अर्धा इंच कमी घ्यायचं आहे, तर आपलं हे 10.5 इंच आहे. त्याच्यानंतर हे 3 इंचावर पॉईंट करून आणि 3.25 इंचावर खाली परत पॉईंट करायचा आणि 3 पासून ही क्रॉस रेष घ्यायची. हे झालं आपलं 11 आलं आणि 11चं सेंटर 5.5 आणि 5.5 आलं, हे हाफ हाफ. आणि जिथे सेंटर येतो तिथे 1 इंच या तिरप्या रेषेवर अर्धा इंच वर आणि अर्धा इंच खालीवर मार्किंग करून घेतलं. आणि त्याच्यानंतर फिटिंग लाईन पर्यंत पॅरलल लाईन ठेवायची आणि त्याच्यानंतर अंदाजे 1 इंच सोडून इथून आपण बाहीचं बॅक साईडचा आकार दिलेला आहे आणि हे फ्रंट साईडचा आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर आपलं दंडघेर आहे 6 + 1.5 इंच. हे झालं आपलं पूर्ण याचं ड्राफ्टिंग. आणि आता आपण याचं कटिंग पाहू. आणि हे झालं आपलं बाहीचं. आणि जिथून आपलं 3 आणि 3.25 जिथे पॉईंट आहे आपण तिथून कटिंग करणार आहे. हे 3.25च्या पॉईंट पासून आपण कटिंग करत आहे. हे झालं आपलं बाहीचं बॅक साईडचं कटिंग. आणि एक लेअर आपण सोडून दिला, हे बॅक साईडचं झालं. आणि आता हे परत आपण फ्रंट साईडचं कटिंग करणार आहे. आणि हे झालं आपलं फ्रंट आणि बॅकचं बाहीचं कटिंग.